तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं श्याम लिमसन. स्वागत तुमचं आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये. आज काही काम नाही आहे, तर रिकामं काम करायचं आहे. रिकामं काम म्हणजे आज घरी मी एक वेल्डिंग मशीन बनवणार आहे, जे की आपल्या बेसिक मटेरियल पण बनवणार आहे घरच्या. तर आता त्यासाठी आपल्याला हे तुम्हाला जर माहीत नसेल तर माझ्या घराचं काम पण झाली आहे. हे आपलं घराचं काम चालली इथं. एवढं 700-800 स्क्वेअर फूटमधलं घर आहे आपलं. आता आपल्याला वेल्डिंग मशीन बनायचं म्हणल्यावर त्याला काही मटेरियल लागणार आहे, जे की आपण हे झाल्याच कामावून घेणार आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला 2 लाकडं लागणार आहे, जे की या कामावूनच घेतलीत मी. 2 लाकडं, 2 गज लागणार आहे, ती बी इथूनच घेतले. एक बकेट लागणार आहे, ती बी इथूनच घेतली. आणि आपल्याला लागणार आहे वायर आणि एक वेल्डिंगचा रॉड, बस. आणि अनेक गोष्ट एक लागणार आहे, ती म्हणजे मीठ. तर चला कसं बनवतो दाखवतो तुम्हाला पुढं. हे बघा, आपण जे 2 गज घेतले होते आणि काडी ती, हे 2 गज असे बांधलेत. आणि हे जे लाकूड आहे एक, ते असं बांधलं आहे ना. आता हे असं पाण्यात ठेवायचं असं. आता पाण्यात टाकायचं मीठ आणि एक वायर लावायचं याला, एक वायर लावायचं याला. हे बघा, आता वायर मी लावलेले हे असे. आता हे जे इकून 2 जे वायर आले होते का, करंट आणि अर्थिंग, हे करंटचं वायर कट केलं. ह्या साईडने करंटचं वायर लावलं आणि ह्या साईडने तेच वायर कट करून ह्या साईडने लावलं. आता ह्या वायरला इकडं ह्या समोरच्या साईडला आपलं लागणार आहे रॉड, आणि हे वायर जे आहे ते अर्थिंगसाठी राहणार आहे. बस एवढंच. आणि आता ह्या बकेटमध्ये आपल्याला टाकायचं मीठ आणि समोर रॉड लावला की लगे आपलं ओके होऊन जातं सगळं. मा मित्र तो, याला मी 11 वाजता म्हणलं होतं चल, हे मला मी 1 वाजता येतो. आता 3 वाजले, लेट जायचं ठेबर आला येऊ. सिंगल चल हे रॉड आहे का आम्हाला, आता याला बेंड करावं लागेल, याला गोल करावं लागेल. कोणती ही आता आम्ही आता हँडल गेलं याच्यात, हँडल बनवलं रॉड दाराला याचं लाकडाचं. आता काय करायचं, याचं मीठ आणून टाकायचं आणि तुम्ही करंट टाकायचं आणि लगेच इडिंग करायची. तर नमस्कार मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. काल लाईट गेल्यामुळे आपलं आज हे आपलं तसंच राहिलं होतं इथं. आता आज दुसरा दिवस आहे, लाईट आलेली, त्याच्यामुळे आता लवकर इथं आलेली. आता ही वेल्डिंग तर करून पाहिली मी होती, पण हेवी मटेरियलला वेल्डिंग नाही होती. जरा म्हणजे जे असतं ना हेवी लोकांना त्याला नाही होत पत्रा. त्याच्यामुळे मी काय केलं, हे 2 पत्रे आणलेत. याला बघू आता ही वेल्डिंग होती का नाही होती. एक रोड पुरा अर्धा झालेला आहे मी आता लोक, फक्त एवढं की टाइम लागायला आहे. पण एवढं तर समजतं की सिस्टमने वेल्डिंग मारता येते. पण विषय असा आहे की हेवी जे मटेरियल आहे, समजा जे हेवी लोखंड आहे त्याला नाही बसत. पत्र्याला तुम्ही यांनी वेल्डिंग मारू शकता. जे पत्रा टाईप लोखंड असतं का त्याला एकदम ओकेमध्ये वेल्डिंग बसते. त्याला बघा, पाणी एकदम कडक झालेले आहे, एकदम कडक. याने एवढं तर क्लिअर झालं की असं ह्या सिस्टमने वेल्डिंग मारता येते आणि एकदम मोठी वेल्डिंग होती. फक्त हेवी मटेरियलला नाही मारू शकत. जे हेवी लोखंड असतं का त्याला, जे पत्रा टाईप लोखंड आहे का त्याला मस्त वेल्डिंग होती. आणि